बातमी सोलापुरातून आहे। सोलापूरचं ग्रामदैवत असलेल्या सिद्धरामेश्वर यात्रेला आजपासून सुरुवात होते। उत्साही वातावरणात तैलाभिषेक सुद्धा पार पडणार आहे। हिरेहब्बू वाड्यापासून मानाच्या 7 नंदी ध्वजांची मिरवणूक निघणार आहे। सोलापूरचं ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वराच्या यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे। या यात्रेला 9.5 वर्षांची परंपरा आहे। आज हिरेहब्बू वाड्यापासून मानाच्या 7 नंदी ध्वजांची मिरवणूक निघाली। साधारण 5 दिवस या यात्रेचा धार्मिक विधी सोहळा पार पडत असतो। एकदा भक्तलिंग हर बोला हर या जयघोषात श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज यात्रेला जो आहे तो आजपासून प्रारंभ झालेला आहे। आपण पाहू शकता पांढऱ्या शुभ्र बाराबंदी या पोशाखामध्ये जे आहे ते सिद्धेश्वर भक्त जे आहे ते या यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। आपण पाहू शकता या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे मानाचे 7ही नंदीध्वज या यात्रेमध्ये सहभागी होतात। सोलापूरची संपूर्ण नगर प्रदक्षिणा जे आहे ते शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांनी जे 68 लिंग स्थापन केलेलं आहे त्याला आज तेलाभिषेक सोहळ्याने जो आहे तो ही यात्रेला सुरुवात होत आहे। संपूर्ण सिद्धेश्वर भक्त जे आहेत ते प्रत्येक जे लिंगाला जे आहे ते तेलाभिषेक करून या यात्रेची सुरुवात करताना आपल्याला चित्र पाहायला मिळत आहे। पांढऱ्या शुभ्र ज्या बाराबंदीचा पोशाख आहे या यात्रेचं वैशिष्ट्य आहे। मानाचे 7ही नंदी ध्वजाचे मानकरी आपण पाहू शकता या यात्रेमध्ये सहभागी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण पाहू शकता ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांची यात्रा जी आहे ती आजपासून चालू झालेली आहे। 13, 14 आणि 15 3 दिवस धार्मिक कार्यक्रम जे आहेत ते पार पडत असतात। आपण पाहू शकता मानाचे 7ही नंदी ध्वज आहे ते नगर प्रदक्षिणासाठी निघालेले आहेत। आपण पाहू शकता मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये जे आहे ते या यात्रेला सुरुवात झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। रवी ढोबळे, जय महाराष्ट्र न्यूज, सोलापूर। त्यामुळे सोलापूरचं ग्रामदैवत असलेल्या सिद्धरामेश्वर यात्रेला आजपासून सुरुवात झाली। पुढचे 5 दिवस हा यात्रा सोहळा चालणार आहे।